नीट यूजी 2026 परीक्षेचं प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये पोहोचलेलं आहे। फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनने याचिका दाखल केली आहे। उच्च अधिकार प्राप्त देखरेख समिती स्थापन करण्याची मागणी केली गेली आहे आणि समितीचं नेतृत्व निवृत्त न्यायाधीशांनी करावं अशी मागणी सुद्धा केली गेली आहे। या संदर्भात आणखी जाणून घेणार आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, मागणी संदर्भातले महत्त्वाचे मुद्दे। फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनने ही याचिका दाखल केली आहे आणि याचिकेमध्ये असं म्हणणं आहे की या समितीमध्ये एक समिती नियुक्त करावी निवृत्त न्यायाधीशांच्या मार्फत आणि ही सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश असावेत। त्यांच्यामध्ये एका सायबर सुरक्षा तज्ञाचा, एक फॉरेन्सिक तज्ञाचा समावेश असावा। जोपर्यंत एखादी नवीन स्वतंत्र परीक्षा संस्था औपचारिकरित्या स्थापन होत नाही तोपर्यंत नीट यूजी 2026 ची पुनर्परीक्षा जी आहे ती न्यायिक समितीच्या देखरेखीखाली घेण्यात यावी अशी ही मागणी यामध्ये करण्यात आली। थोडक्यात जी नीटचा पेपर होतो तो त्याच्या जे नीट घेतं त्याच्यामध्ये नॅशनल टेस्टिंग एजन्सी हा पेपर घेत असते। त्याच्यावरती फेडरेशननं या ठिकाणी अविश्वास दाखवलेला आहे आणि त्यासाठी एक नवीन स्वतंत्र परीक्षा संस्था स्थापन करावी आणि नाही, बरोबर आहे शिवाजी। प्रकरण जितकं गंभीर आहे तितकीच तपासाची व्याप्ती सुद्धा वाढते। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।